गुलाबजामुन हा असा पदार्थ आहे जो सगळ्यांचाच फेवरेट असतो आणि आता गुलाबजामुन बनवायचं कारणही सांगणार आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला गुलाबजामुन आवडतात का तेही कमेंट मध्ये नक्की सांगा. तर मी साधारण 500 ते 600 ग्राम खवा घेतला. तो हाताच्या तळव्याच्या ह्या भागाने छान मळून घेतला. असं केल्यामुळे खवा अगदी सॉफ्ट होतो आणि एकही गाठ राहत नाही. खवा अगदी क्रीम सारखा मऊ झाला पाहिजे. साधारण 15 ते 20 मिनिटं छान मळून घेतलं आणि त्यामध्ये 3 चमचे मैदा घातला. इथे एक लक्षात ठेवा, मैदा जितका जास्त घातला तितका जामून टाईट होईल आणि खव्याची टेस्ट कमी होईल, म्हणून फक्त बाइंडिंग साठी जितका लागतो तितकाच मैदा मी घातला आहे. छान सॉफ्ट डो तयार केला आणि 30 ते 60 मिनिटांसाठी झाकून ठेवलं. तोपर्यंत चाशणी तयार करायला घेतली. 3 वाट्या साखर घेतली, त्यात 2 ते 2.5 वाट्या पाणी घालून उकळी येऊ दिली. थोडी गरम झाली की त्यामध्ये 2 वेलची आणि थोडं केशर घातलं. पाकाला उकळी आली की हाताने तपासलं. हलकीशी तार पडली की आपला पाक तयार झाला. आता गॅसवर तेल गरम करायला ठेवलं आणि दुसऱ्या बाजूला पिठाचे छोटे छोटे एकसारखे गोळे तयार केले. काही गोल, काही थोडेसे उभट. गुलाबजाम नेहमी मध्यम आचेवर तळायचे. जास्त आचेवर तळले तर त्यातून कच्चे राहतात. छान सोनेरी रंग आला की हलकी गरम पाकामध्ये टाकले. किमान 2 ते 3 तास त्यांना पाकातच भिजू दिलं. असे रसरशीत मऊ मऊ गुलाबजाम तयार झाले. गुलाबजामुन बनवण्याचं खरं कारण सांगते. आम्ही एका फंक्शनला गेलो होतो. तिथून येताना कुंथलगिरीचा फेमस खवा आणला आणि खवा म्हटलं की सगळ्यात आधी आठवतात ते गुलाबजामच. खूप दिवस झाले होते खाल्ले नव्हते, म्हणून स्पेशली आज गुलाबजामुन बनवले. चला आता तुम्ही कधी बनवणार सांगायला विसरू नका. व्हिडिओ सेव्ह आणि शेअर हे नक्की करा. उद्या पुन्हा भेटूया. बाय.